चल ना मला बाहेर जाऊ. कशाला बोलवली मी? चल ना बाहेर. पेपे बसून त्या टीव्ही बघतोय बघू दे मला. चल ना आपण बाहेर. प्लीज. कुठं जायचं असं म्हणतेस? येस. चल चल तुला एका ठिकाणी नेते. बायकोच्या हट्टापुढे आपलं काहीच चालत नाही. फटाफट बॅगा पॅक केल्या आणि आम्ही प्रवासाला निघालो. शूज घेतले, सॉक्स घातले, शाव्या घेतल्या, गॉगल्स घेतले आणि सुरुवात झाली निसर्गाच्या दिशेने निघालेल्या एका सफरला. प्रवास सुरू झाला. वाटेत काही स्नॅक्स घेतले, पण क्षणात आकाश भरून आलं आणि पावसाच्या पहिल्या सरींनी आमचा रस्ता कवीत घेतला. थांबलो, वाट पाहिली, पण पाऊस काही थांबला नाही. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला गरमागरम वडापाव आणि वाफळता चहा दिसला. त्या क्षणी जाणवलं, पावसाची खरी चव चहाच्या कपात आणि वडापावच्या घासातच धरलेली असते. स्वप्नांना कधीच हवामानाची गरज नसते आणि आम्ही पावसालाच सोबत घेऊन पुढे निघालो. रस्त्यावर साचलेलं पाणी, गार वारा, मातीचा सुगंध आणि प्रत्येक वळणावर खुलत जाणारा निसर्ग. अचानक आकाशात एक जणू निसर्ग म्हणत होता, थोडा संयम ठेव, सुंदर क्षण तुझी वाट पाहत आहेत. आणि मग रस्ता आणखीन सुंदर होत गेला. शेवटी आम्ही पोहोचलो. अथांग शांतता आणि मनाला स्पर्श करणारे नजारे, कडक वासला बॅकवॉटर आणि समोरचं दृश्य पाहून शब्द हरवले. काही ठिकाणं डोळ्यांनी पाहायची नसतात, ती मनाने अनुभवायची असतात. भरपूर फोटो काढले. घरी परतताना सोबत फक्त फोटो नव्हते, तर मनात कायमचं घर करून राहतील अशा काही आठवणी होत्या.